तुम्हाला तलाठी बनायचे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, गट क, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी अशा विविध पदांची मोठी भरती आली आहे। नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या नवीन भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती घेणार आहोत। तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तलाठी भरती 2026 बाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने मोठी घोषणा केली असून ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदाच्या 1539 जागांसह एकूण 5707 जागांसाठी भरती जाहीर केली आहे। MPSC गट क संयुक्त परीक्षेद्वारे ही भरती होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2026 आहे। पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेतली जाईल। कोणती पदे भरली जाणार आहेत? या भरती प्रक्रियेअंतर्गत प्रामुख्याने विविध विभागांमधील पदे भरली जाणार आहेत। यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, गट क, ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदाच्या 1539 जागांसह एकूण 5707 जागांसाठी भरती जाहीर केली आहे आणि विविध शासकीय विभागांमधील लिपिक संवर्गातील पदांचा समावेश आहे। मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह तसेच कोषागारे, पोलीस महासंचालक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशा अनेक ठिकाणी या जागा उपलब्ध आहेत। तलाठी भरती 2026 महत्त्वाचे तपशील। MPSCने प्रसिद्ध केलेल्या नवीन शुद्धीपत्रकानुसार भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे आहे। एकूण जागा 5707, ज्यामध्ये 1539 जागा केवळ तलाठी पदांसाठी आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2026। परीक्षा शुल्क 8 ऑगस्ट पर्यंत भरता येईल। परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026। ही परीक्षा OMR पद्धतीने ऑफलाईन घेतली जाईल। अधिकृत संकेतस्थळ, उमेदवारांनी MPSCच्या अधिकृत महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करावेत। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क या पदासाठी दिव्यांग उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत। शैक्षणिक पात्रता काय आहे? पदविका, डिप्लोमा आणि पदवी डिग्रीच्या शाखांची यादी दिसेल। आता पाहूया शैक्षणिक पात्रता। या भरतीसाठी तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मोठी संधी आहे। जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही विषयात डिप्लोमा केला असेल तर तुम्ही पात्र आहात। प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मशीन टूल्स मेंटेनन्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, प्लांट इंजिनिअरिंग, मेटॅलर्जी, मेकॅट्रॉनिक्स किंवा पॅकेजिंग टेक्नॉलॉजी। तसेच जर तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल जसे की मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, तरीही तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त ज्यांनी आर्टिफिसर अप्रेंटिस म्हणून 4 वर्षांचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते देखील यासाठी पात्र आहेत। वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क। वयोमर्यादेचा तक्ता 38 आणि 43 वर्षे। वयोमर्यादेचा विचार केल्यास मागास खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे। तर मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आ-2घ वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून ती 43 वर्षांपर्यंत आहे। परीक्षा शुल्काबाबत बोलायचे झाल्यास मागास प्रवर्ग, मागासवर्गीय, अनाथ, आ-2घ प्रवर्ग आणि गट क मधील माजी सैनिकांसाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क आयोगाने निश्चित केले आहे। वेतन श्रेणी। तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना MPSCच्या नियमानुसार दरमहा 25,100 ते 81,100 रुपयांपर्यंत वेतन 7व्या वेतन आयोगानुसार दिले जाते। दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सूचना। दिव्यांगांच्या प्रवर्गाचे कोड LV, HH, OA, OL। आयोगाने दिव्यांग पर्सन्स विथ डिसेबिलिटीज उमेदवारांसाठी पदानुसार सविस्तर पात्रता दिली आहे। अंध व अल्पदृष्टी B, LV, कर्णबधिर D, HH, अस्थिव्यंग उदाहरणार्थ OA, OL, BL, सेरेब्रल पॉल्सी, ॲसिड अटॅक विक्टिम आणि बौद्धिक अक्षमता, ऑटिझम, स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी, मेंटल इलनेस अशा विविध प्रवर्गांतील उमेदवारांना पदानुसार आरक्षण आणि पात्रता लागू राहील। अर्ज करण्यापूर्वी तुमच्या पदासाठीचा दिव्यांग कोड जाहिरातीत नक्की तपासून पहा। 1539 तलाठी पदे, 480 प्लस लिपिक किंवा इतर पदे, यामध्ये तब्बल 1539 तलाठी पदांचा समावेश आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 5 ऑगस्ट पर्यंत वाढवली असून परीक्षा 25 ऑक्टोबरला होईल। संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल, ज्यामध्ये 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे। ही संधी सोडू नका। नोटिफिकेशन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आजच अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा आणि मित्रांना शेअर करा। ताज्या अपडेट्ससाठी हे चॅनल नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि ऑल द बेस्ट।